नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दुपारनंतर 4 वाजतापासून 20 ते 25 जिल्ह्यामध्ये चांगला जोरदार व मुसळधार पाऊस हा पडणार आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांची पेरणी, कापूस लागवड, सोयाबीन लागवड, जे कोणी शेतकरी लागवड करतात त्यांना समाधानकारक पाऊस होणार का, या संबंधित संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यामध्ये कसा व कोणत्या वेळी पाऊस येणार आहे त्या संबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, इकडे बघितलं असता पूर्व विदर्भाकडून जर सुरू केलं तर चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर या भागामध्ये चांगल्या जोरदार पावसाच्या सरी हा दुपारी 3च्या नंतर 4 ते 5-6 वाजेपर्यंत चांगलाच पावसाचा जोर हा कायम इथं दिसत आहे. गोंदिया, अमरावती, शेगाव, वाशिम, नांदेड या भागात देखील चांगलाच पावसाचा जोर हा कायम दिसत आहे. आपण पुन्हा थोडं सखोल जर माहिती बघितली असती, इकडे दिगूर, उदगीर, अहमदपूर, लातूर, परडी या भागात देखील 4 वाजतापासून चांगलाच पाऊस हा जोर धरणार आहे. त्यानंतर तुळजापूर, लातूर, बार्शी, काजी, पेठ, त्यानंतर समोर जर पंढरपूर, इंदापूर, बारामती, बार्शी, करमाळा, दौंड या भागात देखील चांगला जोरदार पाऊस हा पडू शकतो. त्यानंतर इकडे जामखेड, इकडे वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हा स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल. पैठण, अहमदनगर, श्रीरामपूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नांदेड, हिंगोली आणि नांदेड या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह चांगला गारपीट हा पडणार आहे. यानंतर इकडे बघितलं असता धुळे, जळगाव, पाचोरा, सिल्लोड, चिखली, करमाळा, अकोला, अकोट, अमरावती, कारंजा, कन्नड, महमद, मालेगाव, साक्री इकडे देखील चांगलाच असा पाऊस हा पडत आहे. त्यानंतर नाशिक, वडा, इकडं पालघर, कल्याणी, डोंबिवली, जुन्नर, खेड, पुणे, गोरेगाव, सातारा, वडूज, चिपळूण, कराड, विटा, सांगली, रत्नागिरी, रायपूर, सावंतवाडीपर्यंत दुपारी 4 नंतर ते 6 वाजेपर्यंत ढगाळ वातावरण, हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी हा इथं पडणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा झाला पावसाचा आजचा हवामान सायंकाळपर्यंत अंदाज. अशाच नवीन हवामान अंदाजासाठी बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल आणि नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.